Welcome to Mahali's Academy. Program for nested for loop. With full logic explanation. By Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आपण पाहत आहोत प्रोग्रामिंग इन सी लँग्वेज, ज्यामध्ये आपण युनिट नंबर 3 कंट्रोल स्ट्रक्चर्स ऑलरेडी स्टार्ट केलेलं होतं. लास्ट लेक्चर पर्यंत तर वेगवेगळे फॉर लूपचे प्रोग्राम्स आपण पाहत होतो, बरोबर, ज्यामध्ये आपण आयटरेटिव्ह स्टेटमेंट मध्ये फॉर लूप यूज करत होतो. आता आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट टॉपिक, नेस्टेड फॉर लूप. व्हॉट इज मीन बाय नेस्टेड फॉर लूप? नेस्टेड फॉर लूप इज द फॉर लूप इनसाइड फॉर लूप. म्हणजेच काय? व्हेन अ फॉर लूप इज युज्ड इनसाइड अनदर फॉर लूप देन इट इज कॉल्ड एज नेस्टेड फॉर लूप. जेव्हा एका फॉर लूपच्या मध्ये दुसरा अजून एक फॉर लूप यूज केला जातो, एका फॉर लूप मध्ये दुसरा फॉर लूप जेव्हा त्याच्यामध्ये यूज केला जातो तेव्हा त्याला म्हणतात नेस्टेड फॉर लूप. ओके, म्हणजेच काय? व्हेन अ पर्टिक्युलर ऑपरेशन हॅज टू रेफरन्सेस वी रिक्वायर नेस्टेड फॉर लूप. मग प्रश्न येतो, नेस्टेड फॉर लूप यूज करायचा केव्हा? नेस्टेड फॉर लूप त्यावेळी यूज केला जातो मुलांनो, ज्यावेळी त्या ठिकाणी दोन रेफरन्सेस असतात, की म्हणजे तुम्हाला जे काही आउटपुट हवंय त्यामध्ये दोन रेफरन्सेस आहे. जसं की नंबर ऑफ रोज दिलेत, नंबर ऑफ कॉलम्स पण दिलेत. म्हणजे जेव्हा दोन दोन रेफरन्सेस असतात त्यावेळी फॉर लूप मध्ये फॉर लूप यूज केला जातो, ज्याला की आपण नेस्टेड फॉर लूप असं म्हणतो. मग फॉर लूप इनसाइड अनदर फॉर लूप इज कॉल्ड एज नेस्टेड फॉर लूप अँड इट इज युज्ड व्हेन देयर आर टू रेफरन्सेस. जेव्हा दोन रेफरन्सेस असतात त्या प्रोग्रामला रन करण्याकरता, त्यावेळी त्या ठिकाणी नेस्टेड फॉर लूपचा यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल, इफ वी वॉन्ट टू कीप अ रेफरन्स ऑफ अ रो नंबर अँड कॉलम नंबर देन वी कॅन यूज अ नेस्टेड फॉर लूप. नेस्टेड फॉर लूपचा यूज आपण त्यावेळी करू शकतो ज्यावेळी आपल्या समोर रो नंबर्स आणि कॉलम नंबर्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल 2 रोज अँड 5 कॉलम्स. म्हणजे नंबर ऑफ रोज पण सांगितल्या 2 आहेत, नंबर ऑफ कॉलम पण सांगितले 5 आहेत. याचं मिनिंग काय? की नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम जेव्हा मेन्शन केलेले असतात तेव्हा तुमच्याकडे दोन रेफरन्सेस आहेत आणि त्या दोन रेफरन्स करता वेगवेगळे दोन फॉर लूप वापरायचे. मग एक फॉर लूप तुम्हाला अगोदरच्या फॉर लूप मध्ये इनसाइड वापरावा लागेल, आहे की नाही? एक फॉर लूप इनसाइड द अनदर फॉर लूप यूज करावा लागेल. मग नेस्टेड फॉर लूपचा यूज तेव्हा होतो ज्यावेळी एका फॉर लूपच्या मध्ये दुसरा फॉर लूप वापरावा लागतो, ज्यावेळी तुमच्याकडे दोन रेफरन्सेस असतात. आता या केसमध्ये जनरली आपण काय करतो, कुठलाही प्रोग्राम रन करताना वेगळे व्हॅल्यू घेऊ शकता, पण आय हे व्हेरिएबल यूज करतो आपण, विच कीप्स द ट्रॅक ऑफ रो नंबर. रोच्या संख्या, नंबर ऑफ रोज जर आपल्याला ट्रॅक मध्ये ठेवायच्यात तर त्यासाठी आय हे व्हेरिएबल यूज केलं जातं. म्हणजे ज्यामध्ये रो नंबर्स आपण इनपुट करू शकतो, आहे की नाही? टू कीप अ ट्रॅक ऑफ रो नंबर. अँड जे व्हेरिएबल जे कीप्स अ ट्रॅक ऑफ कॉलम नंबर. कॉलम नंबरचं जर व्हॅल्यू तुम्हाला इनपुट करायच्यात तर त्यासाठी जे हे व्हेरिएबल यूज केलं जातं. या संदर्भात ना आपण एक प्रोग्राम देखील रन करून पाहूयात. चला मुलांनो, इकडे पहा मुलांनो, क्वेश्चन दिलाय, राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले हाय ट्वाइस इन अ लाईन अँड 5 सच लाईन्स. म्हणजे ते काय म्हणतात की तुम्हाला असा एक प्रोग्राम लिहायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला हाय प्रिंट झाला पाहिजे. आता हाय प्रिंट करताना कसा प्रिंट करायचा? ट्वाइस इन अ लाईन, म्हणजे एका लाईन मध्ये हाय 2 वेळा आला पाहिजे. एका लाईन मध्ये हाय ट्वाइस म्हणजे 2 कॉलम, एका लाईन मध्ये 2 वेळा हाय, 2 कॉलम झाले ना. आणि अशा किती लाईन पाहिजे? 5 सच लाईन्स, म्हणजे अशा 5 लाईन्स पाहिजे. म्हणजे नंबर ऑफ रोज किती झाले? 5. मग नंबर ऑफ रोज पाहिजे 5 आणि नंबर ऑफ कॉलम्स पाहिजे 2. चला या संदर्भात आपण प्रोग्राम इथे समजून घेऊया. सुरुवातीला प्रोग्राम लिहिताना तर काय करतो आपण? हॅश इन्क्लूड स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच. अगेन आपण घेतो हॅश इन्क्लूड कन्सोल इनपुट आउटपुट डॉट एच. नंतर आपण आपलं फंक्शन घेतो वाईड मेन, ज्यामध्ये आपण आपला पुढचा प्रोग्राम लिहिणार आहोत. कुठलाही सी प्रोग्राम लिहिताना हे तर मस्त आहे. हे दोन ज्या असतात, इन्क्लूड स्टँडर्ड इनपुट आउटपुट, इन्क्लूड कन्सोल इनपुट आउटपुट, या स्टँडर्ड लायब्ररी फाईल्स आहेत ज्या आपल्याला कॉल कराव्या लागतात जेव्हा कुठलाही प्रोग्राम आपण लिहितो. वाईड मेन हे आपलं फंक्शन आहे ज्यामध्ये आपण आपला प्रोग्राम लिहिणार आहे. सुरुवातीला तर आपण काय करणार बाळांनो? क्लिअर स्क्रीन. अगोदर जो काही प्रोग्राम रन केला असेल त्याचं जे आउटपुट आहे ते स्क्रीनवरून क्लिअर करायचे, त्यासाठी क्लिअर स्क्रीन ही कमांड आपण वापरतो. त्यानंतर इंटिजर जे काय आहेत ते आपण कॉल करतो. इंटिजर व्हेरिएबल आहे पहिला आय, आय ला यूज करतो टू कीप अ ट्रॅक ऑफ रो नंबर.
आणि जे ला यूज करतो टू कीप अ ट्रॅक ऑफ कॉलम नंबर, कॉलमच्या संख्या आणि रोच्या संख्या आय आणि जे. ठीक आहे. आता यापुढे आपण काय करणार आहोत, फॉर लूप यूज करणार आहोत. मग आता यूज करायचं बाळांनो यामध्ये फॉर लूप. ठीक आहे. आता फॉर लूप यूज करूयात. आता फॉर लूप मध्ये सुरुवातीला आय साठी कंडिशन प्रोव्हाइड करू. आय साठी कंडिशन प्रोव्हाइड करताना बाळांनो आपल्याला काय करायचं, इनिशियलायझेशन. आय ची व्हॅल्यू स्टार्टिंगला 1च असणार आहे. हे झालं इनिशियलायझेशन सेमीकोलॉन. इनिशियलायझेशन बरं का, इनिशियलाइज करायचंय फ्रॉम व्हॅल्यू 1. अगेन आय ची जी व्हॅल्यू आहे आपल्याला रो नंबर किती हव्यात, रो नंबर किती हव्यात म्हटले, रो नंबर हव्यात आपल्याला 5, बिकॉज रोच्या नंबरचा ट्रॅक कोण ठेवतोय आय. मग टोटल आपल्याला कॉलम हवेत 2 आणि रो हव्यात 5. म्हणजे आय ची व्हॅल्यू लेस दॅन ऑर इक्वल टू 5 पाहिजे. म्हणजे आय ची व्हॅल्यू सुरुवातीला 1 राहील, मग 2 होईल, मग 3 होईल, मग 4 होईल, मग 5 होईल. 5 च्या पुढे नाही जाणार आहे बिकॉज इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ही झाली तुमची कंडिशन. आणि व्हॅल्यू 1 पासून 5 पर्यंत इन्क्रीमेंट होताना कशी झाली पाहिजे, 1 नंतर 2 आला पाहिजे, 2 नंतर 3 आला पाहिजे, एक ने इन्क्रीमेंट व्हायला हवं. म्हणून आय प्लस प्लस. या ठिकाणी आपला फॉर लूप कंप्लीट झाला. या फॉर लूप मध्ये आता आपण कंडिशन प्लेस करणार आहे, पण कंडिशन प्लेस करताना आपल्याला कॉलम नंबर साठी सुद्धा ट्रॅक ठेवावा लागेल. मग कॉलम नंबरचा ट्रॅक प्लेस करण्याकरता आपण सेकंड व्हेरिएबल यूज केलाय जे. मग अनादर फॉर लूप यूज करायचं त्यामध्ये. मग फॉर लूप मध्ये अनादर फॉर लूप यूज करायचा फॉर अगेन जे ची व्हॅल्यू स्टार्ट झाली पाहिजे 1 पासून. हे झालं इनिशियलायझेशन. देन कंडिशन जे इज द नंबर ऑफ कॉलम. कॉलमची संख्या किती पाहिजे, 2 टाइम, म्हणजे 2 एका लाईन मध्ये 2 हाय आले पाहिजे, हाय प्रिंट झाले पाहिजे एका लाईन मध्ये 2. त्यासाठी 2 कॉलम हवेत. मग आय ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय पाहिजे, 2. दिस इज द कंडिशन. आणि नंतर त्याची इन्क्रीमेंट सेमी कॉलम देऊन इन्क्रीमेंट काय राहील, जे प्लस प्लस. दिस इज द इन्क्रीमेंट. बरोबर. यामध्ये काय डाऊट. आणि आपल्याला काय प्रिंट करायचंय बरं एवढ्या ह्याच्यात, आपल्याला प्रिंट करायचंय बाळांनो हाय. मग त्याला म्हणायचं प्रिंट एफ. प्रिंट एफ करायचं आणि प्रिंट करायचं बाळांनो डबल कोट मध्ये हाय. ओके. आणि मग सेमी कॉलॉन. मग चला मी प्रिंट केलंय बाळांनो, ज्यामध्ये हाय हे प्रिंट होईल 2दा. मग हा जो काही आहे ना तुमचा हा इनसाइड फॉर लूप हा इथे कंप्लीट झाला. आता हे प्रिंट हाय होईल पण फक्त एका लाईन मध्ये 2 वेळा. आता हे पुढे जर गेलं पाहिजे असं 5 टाइम्स. मग एवढा फॉर लूप जेव्हा रन होईल ना एवढा फॉर लूप, तेव्हा त्या ठिकाणी हाय एका लाईन मध्ये 2 वेळा येईल. पण अशा आपल्याला 5 लाईन्स पाहिजे. मग हा फॉर लूप कंप्लीट करायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला हे जे हाय याला 5 टाइम्स खाली घ्यावं लागेल नेक्स्ट लाईन मध्ये. मग मी म्हणेल इथे प्रिंट एफ \n. प्रिंट एफ मध्ये आपल्याला घ्यावं लागेल \n. ओके. देन अगेन. आणि हा जो फॉर लूप आहे हा फॉर लूप तुम्हाला इथे कंप्लीट करायचा आहे. हा फर्स्ट वाला फॉर लूप. आता फॉर लूप कंप्लीट झालेले आहे आपले. फॉर लूप मध्ये फॉर लूप यूज केलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही आपण. हा फॉर लूप जो होता तो इथे स्टार्ट झाला, इथे एंड झाला. आणि अनादर फॉर लूप या फॉर लूप मध्ये यूज केला म्हणून हा झाला नेस्टेड फॉर लूप. मग याच्यामध्ये काय करायचं, शेवटी स्क्रीन होल्ड करण्याकरता गेट ch आणि मग तुमचं जे सुरुवातीचं फंक्शन आहे ते कंप्लीट करायचं. अशा पद्धतीने आपण आपला प्रोग्राम लिहू शकतो. चला पुढे जाऊया. आता पाहूयात हा प्रोग्राम रन करून पाहूयात बाळांनो. याच्यामध्ये काय डाऊट असल्यास विचारावं. कोणत्या व्हॅल्यू कुठं काय प्रॉब्लेम येतोय. नेस्टेड फॉर लूपचा फर्स्ट प्रोग्राम आहे आपला, तर बारकाईने लक्ष द्यावं. बघू शकता मुलांनो, डबल स्लॅश मध्ये सिंगल लाईन कमेंट मध्ये मी माझा क्वेश्चन लिहिलाय. राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले हाय ट्वाइस इन अ लाईन. एका लाईन मध्ये हाय 2दा आला पाहिजे म्हणजे 2 कॉलम. हाय ट्वाइस इन अ लाईन अँड 5 सच लाईन. आणि अशा 5 लाईन्स पाहिजे म्हणजे 5 रोज पाहिजे. 2 कॉलम्स अँड 5 रोज. त्यासाठी तुम्हाला प्रोग्राम लिहायचा आहे सी मध्ये. सो सुरुवातीला तुम्हाला जे तुमच्या लायब्ररी फाईल्स त्या कॉल कराव्या लागतील. त्यासाठी यूज करायचं #include standard input output .h #include console input output .h. या 2 लायब्ररी फाईल कॉल केल्यानंतर तुमचं जे फंक्शन आहे वाईड मेन ते तुम्ही घेताय. ठीक आहे. आता वाईड मेन या फंक्शन मध्ये बाळांनो आपण आपला पुढचा प्रोग्राम संपूर्ण प्रोग्राम रन करणार आहोत. सुरुवातीला तर क्लिअर स्क्रीन करावी लागेल आपल्याला, कारण याच्या अगोदर जे काही प्रोग्राम रन झाला असेल त्याचं जे काही आउटपुट आहे ते स्क्रीनवरून कम्प्लिटली रिमूव्ह व्हावं. त्यासाठी सुरुवातीला मी कमेंट यूज केली क्लिअर स्क्रीन.
म्हणजे कमांड यूज केली क्लिअर स्क्रीन. कमांड यूज केला क्लिअर स्क्रीन, त्यानंतर तुम्हाला इंटिजर साठी व्हेरिएबल ऍज्युम करायचे. मग घेतो मी इंटिजर साठी इंट. इंटिजर साठी घेतलं बाळांनो इंट, आणि त्यापुढे आय आणि जे हे दोन वापरले मी व्हेरिएबल, ऍज्युम केले दोन व्हेरिएबल आय आणि जे. त्यातला जो आय तो मी कशा करता यूज करणार आहे, आय फॉर टू कीप द ट्रॅक ऑन रो नंबर अँड जे फॉर टू कीप अ ट्रॅक ऑन कॉलम नंबर. चला इथपर्यंत आलो. त्यानंतर इंटिजर तर झाले, आता फॉर लूप यूज करायचंय तुम्हाला. पहिला जो फॉर लूप आहे तो आय साठी यूज करतोय मी बाळांनो. मग चला त्यामध्ये मी इनिशियलाइज करतो आय इज इक्वल टू 1. इनिशियलायझेशन करताना आय ची व्हॅल्यू मी काय घेतली बाळांनो, 1 घेतली. पहा आय ची व्हॅल्यू, इनिशियलायझेशन झालं सेमीकॉलन. मग कंडिशन, आता आय फॉर रो नंबर आहे. रो किती हव्यात आपल्याला, अशा टोटल 5 रोज हव्यात. टोटल 5 नंबर ऑफ रोज मला हव्यात. मग इनिशियलायझेशन तर केलंय, याला कंडिशन पुट करायची, इट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 5. मग कंडिशन पुट केली बाळांनो, आय शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 5. कंडिशन पुट केली, अगेन सेमीकॉलन. त्यानंतर इन्क्रीमेंट. ऍक्च्युअली इन्क्रीमेंट जी असते ती इन्क्रीमेंट आपण प्रोव्हाइड करतो. 1 ने इन्क्रीमेंट झाली पाहिजे ना, 1 ची व्हॅल्यू 5 पर्यंत 1 ने इन्क्रीज व्हायला हवी. म्हणून त्या ठिकाणी इन्क्रीमेंट घेतला आपण आय प्लस प्लस. आणि पहिला फॉर लूप कंप्लीट झालेला आहे. या फॉर लूप मध्ये मला आता हे फक्त नंबर ऑफ रोज झाल्या. याच्यामध्ये आता कॉलम नंबर करता मला अनदर फॉर लूप यूज करावा लागेल, म्हणजे तो नेस्टेड फॉर लूप होईल. मग या फॉर लूप मध्ये दुसरा फॉर लूप यूज करताना कर्ली ब्रॅकेट करायचा आणि त्यामध्ये दुसरा फॉर लूप यूज करायचा. घ्या अनदर फॉर लूप. ठीक आहे, अनदर फॉर लूप मध्ये सेकंड व्हॅल्यू आहे आपली जे ची. आता जे ची इनिशियलायझेशन आपल्याला व्हॅल्यू नंबर 1 पासूनच करायचंय. जेचं इनिशियलायझेशन 1 पासून झालेलं आहे, सेमीकॉलन वापरला. इनिशियलायझेशन जे ची व्हॅल्यू स्टार्ट फ्रॉम 1. आता कॉलम जे काही रिप्रेझेंट करतो नंबर ऑफ कॉलम्स. कॉलम किती हवेत आपल्याला, मॅक्सिमम 2. म्हणजे शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 2. हे झालं बाळांनो तुमचं कंडिशन. कंडिशन पुट केल्यानंतर जेचं इन्क्रीमेंट 1 पासून 2 पर्यंत होताना 1 ने इन्क्रीमेंट व्हायला हवी. म्हणून आपण काय करणार, जे प्लस प्लस. ठीक आहे, इन्क्रीमेंट झाली. याच्यात काय केलं, इनिशियलायझेशन, इथं कंडिशन आणि ही इन्क्रीमेंट. आता हा दुसरा फॉर लूप सुद्धा आपला हे झालेला आहे. आता या फॉर लूप मध्ये मला जे काही प्रिंट करायचं ते मी प्रिंट करून घेईल कर्ली ब्रॅकेट मध्ये. मला प्रिंट करून घ्यायचंय प्रिंट एफ. त्यासाठी प्रिंट एफ यूज करायचं. काय प्रिंट करायचंय बाळांनो, मला प्रिंट करायचंय हाय. मग इथं घ्यायचं, मग मी प्रिंट करेल बाळांनो, डबल कोट मध्ये घ्यायचं. प्रिंट एफ मध्ये घेताना हाय प्रिंट करतोय मी. ठीक आहे, आणि पुढे सेमीकॉलन. चला हाय तर माझं प्रिंट होऊन जाईल आता. ठीक आहे, आता हा जो काही कर्ली ब्रॅकेट आहे हा इंटरनल फॉर लूप माझा कंप्लीट झालेला आहे. या फॉर लूप मध्ये हा सेकंड फॉर लूप यूज झालेला आहे. आता हाय माझं प्रिंट होणार आहे जेव्हा हा फॉर लूप जेव्हा माझा हे होईल, परफॉर्म होईल, ऑपरेट होईल, त्यावेळी हा फॉर लूप मध्ये एका लाईन मध्ये 2दा हाय प्रिंट होणार आहे. पण अशा मला 5 लाईन्स पाहिजे, त्यासाठी फॉर लूप घेतलेला आहे मी. मग ते नेक्स्ट लाईनला आलं पाहिजे ना, मग त्यासाठी मला ह्या वरच्या फॉर लूप मध्ये, बरं का बाळांनो, त्यासाठी मला या वरचा जो फॉर लूप आहे ना त्यामध्ये मला प्रिंट करून घ्यावं लागणार आहे. काय प्रिंट करून घ्यावं लागणार आहे, प्रिंट एफ, की माझं जे काही पुढचं प्रिंटिंग आहे ते झालं पाहिजे नेक्स्ट लाईनला. नेक्स्ट लाईनला जर मला नेक्स्ट लाईन यूज करायचा असेल तर मी काय वापरतो, \n. ओके, \n अगेन सेमीकॉलन. चला आता हे जे काही हाय 2दा प्रिंट होईल एका लाईन मध्ये, ते नेक्स्ट लाईनला जाईल, परत नेक्स्ट लाईनला जाईल, असं करत 5 लाईन्स मध्ये प्रिंट होईल. ठीक आहे, आता हा फॉर लूप मला कंप्लीट करायचा आहे. मग हा फॉर लूपची लाईन आहे बघा इथे हा फॉर लूप कंप्लीट करायचा बाय गिव्हिंग कर्ली ब्रॅकेट. चला फॉर लूप कंप्लीट झालेला आहे माझा. पण हे जे काही सगळा प्रोग्राम आहे, हे जे काही माझं प्रिंट होणार आहे ती स्क्रीन होल्ड झाली पाहिजे. कंपायलर जेव्हा त्याला रन करेल तेव्हा आउटपुटची स्क्रीन होल्ड करण्याकरता मी काय यूज करतो, गेट ch. ओके, गेट ch.
ठीक आहे. टू होल्ड द स्क्रीन गेट CH पण यूज झालेलं आहे. आणि माझं जे काय फायनल आहे, फायनल प्रोग्राम माझा रन झालेला आहे, म्हणजे टाईप झालेला आहे. दिस इज द होल प्रोग्राम टू प्रिंट द हाय ट्वाइस इन अ लाईन अँड 5 सच लाईन्स. अशा करता हा प्रोग्राम लिहिलेला आहे. याला जर आपण रन करून पाहिलं तर ते बरोबर प्रिंट व्हायला तर हवंय. झालं का बघा बरं. हाय प्रिंट झालेलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता एका लाईन मध्ये दोनदा हाय प्रिंट झालेले आहे. आणि अशा 5 लाईन्स आल्यात, 1 2 3 4 5 सच लाईन्स, म्हणजे 2 कॉलम आले आणि 5 रोज आल्या. ओके. अशा पद्धतीने साधे सिंपल नेस्टेड फॉर लूप, नेस्टेड फॉर लूप वर आपण अजूनही प्रोग्राम्स पाहणार आहोत, परंतु नेक्स्ट लेक्चर. बाय मुलांनो. Like, share, and subscribe. Thanks for watching.